जिल्ह्यात रानटी हत्तीने पुन्हा धुमाकूळ घातला असून भामरागड तालुक्यातील कियर येथील एका शेतकऱ्यास दुपारी ठार केल्यानंतर रात्री त्याच रानटी हत्तीने हिदूर गावात धुळगूस घालून 3 महिलांना गंभीर जखमी केले। महारीदेव वड्डे, राजे कोपा आलामी आणि वंजे जुरू पुंगाटी अशी जखमी महिलांची नावे आहेत। यातील दोघींची प्रकृती चिंताजनक आहे। महिनाभरापूर्वी कळपातून भरकटलेल्या या हत्तीने तेलंगणा राज्यात 2 शेतकऱ्यांना ठार करून 3 दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात प्रवेश केला। काल पहाटे या तालुक्यातील कोसफुंडी गावात सर्वप्रथम हत्तीचे दर्शन झाले। त्यानंतर तो कारंपल्ली टेकाला जंगलात गेला। त्यानंतर दुपारी 4 वाजताच्या सुमारास कियर येथील शेतशिवारात काम करीत असलेल्या गोंगलू तेलामी नामक शेतकऱ्याला पायाखाली तुडवून ठार केले। त्यानंतर हा हत्ती त्या भागातून पसार होऊन आरेवाडा परिसरातील हिदूर या गावात गेला। या ठिकाणी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास सुरू असलेल्या माता पूजनाच्या कार्यक्रमात त्यांनी धुळगूस घालून महारी वड्डे, राजे आलामी व वंजे पुंगाटी यांना गंभीर जखमी केले। तिन्ही महिलांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। एका महिलेचे दोन्ही पाया व पोटाला गंभीर इजा झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक आहे, तर दोघींना कायम अपंगत्व येण्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे।